बंधू पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी. पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग. संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाईन प्रशिक्षकाची चौकशी, तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार. पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार. एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती. तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद. काश्मीर खोऱ्यातली 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी तात्पुरती बंद. सर्च ऑपरेशन आणि सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर सरकारचे आदेश. वैद्यकीय व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी आज शेवटचा दिवस. केंद्र सरकारने दिलेली अंतिम मुदत आज संपणार. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. देशातल्या परिस्थितीवरती चर्चेसाठी संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी. पुलवामा पहलगाम नंतर मोदी शहांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल. अमित शहा सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याची टीका. धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ होता का? वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी माफी मागितली. वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही दावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भेडशी गावामध्ये घर बांधण्याची परवानगी घेत उभारला अवैध मदरसा. मदरशामध्ये हत्यारं आढळल्यामुळे खळबळ. बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण. सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. चंद्रहार पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंसोबत बैठक झाल्याची माहिती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची उद्या निवृत्ती. सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा. मुंबईच्या वांद्रेमधल्या लिंक स्क्वेअर मॉलमधल्या क्रोमा शोरूमला आग. पहाटे 4 वाजता लागलेली आग इतर मजल्यावरती पसरली. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. राजस्थानच्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा भीम पराक्रम. 35 चेंडूमध्ये वादळी शतक. वयाने सर्वात लहान पण सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मिळवला मान. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.